मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील खूप मोठी अपडेट सध्याची आलेली आहे आणि ही जी अपडेट आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची राहणार आहे। बघा, ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही आहे, ज्या बहिणींची केवायसी राहून गेलेली आहे किंवा मग ज्या बहिणींची केवायसी सक्सेसफुल दाखवल्यावरही पैसे आलेले नाही आहेत 2 महिन्यांचे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। कारण की आजपासून केवायसी पडताळणी सुरुवात झालेली आहे। या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि ज्या बहिणी तो व्हिडिओ पाहण्यापासून सुटल्या असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। आणि ज्यांना माहीत नाही आहे की केवायसी पडताळणी कधीपासून होणार आहे, कुठे होणार आहे, का त्याचबरोबर काय करायचं आहे, कोणते कागदपत्र लागणार आहेत, याची माहिती ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्यांनी नक्की बघावं की तुमची जर केवायसी पेंडिंग राहिलेली असेल किंवा मग चुकलेली असेल किंवा तुमच्या जे काही केवायसी आहे ती झाल्यावरही तुम्हाला पैसे आले नाही तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा। कारण की केवायसी प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे आणि कुठे करायची आहे, कशी करायची आहे, कोणता अर्ज द्यावा लागणार आहे, कोणते कागदपत्र द्यावे लागणार आहेत, त्याचबरोबर केवायसीसाठी जर अंगणवाडी सेविकाताईंनी मना केली तर आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर ताईंनो, लाडकी बहीण योजनेमध्ये खूप दिवसांपासून लाडक्या बहिणींनी केवायसीची मुदतवाढ देण्यात यावी अशा प्रकारची शासनाला विनंती केली होती। त्याचबरोबर धरणे आंदोलनसुद्धा केली होती आणि याचा विरोधसुद्धा केला होता। कारण की 31 डिसेंबर 2025 पर्यंतच आखरी मुदत होती केवायसी करण्याची आणि ती संपली होती। आणि ती संपल्यानंतर खूप साऱ्या लाखो बहिणींची केवायसी अजूनही बाकी राहिलेली असल्याने लाडक्या बहिणींचा आक्रोश सरकारला पाहायला मिळाला। आणि त्यानंतर आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक छोटीशी मोहीम सुरू केली आणि सांगितलं लाडक्या बहिणींना धीर दिला की तुम्हाला केवायसी मुदतवाढ मिळणारच आहे। कारण की सरकारची चूक होती, आपली चूक नव्हती। सरकारनंच घुमून फिरून प्रश्न विचारले। त्याचबरोबर सरकारचे जे काही वेबसाईट आहे ते व्यवस्थितरित्या उघडायची नाही, OTP लवकर यायचं नाही आणि यामुळे आपल्याला जी काही केवायसी आहे ही राहून गेली किंवा चुकलेली आहे। तर यामध्ये सरकारची चूक असल्यामुळे सरकारला ही मुदतवाढ द्यावीच लागणार आहे आणि मुदतवाढ दिलेली आहे। आता आजपासून 27 जानेवारी 2026 पासून ही जी काही केवायसीची प्रक्रिया आहे ही चालू झालेली आहे आणि याचा लाभ लवकरात लवकर ज्यांची केवायसी झालेली नाही आहे, ज्यांची केवायसी चुकलेली आहे किंवा ज्यांची केवायसी सक्सेसफुल दाखवल्यावरही पैसे आलेले नाही आहेत त्या बहिणींनी घ्यायचा आहे। आजपासून तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे आणि त्यांचं तिथं जाऊन तुमची प्रत्यक्ष जी काही पडताळणी आहे ती करून घ्यायची आहे आणि याच प्रत्यक्ष पडताळणीलाच आता ही केवायसी म्हणणार आहात आपण। कारण की ऑनलाईन मोबाईलने केवायसी होणार नाही आहे, तर तुम्हाला प्रत्यक्ष पडताळणी करूनच तुमची केवायसी करून घ्यायची आहे। सविस्तर जाणून घेऊया। शासनाचं जे काही आदेश आहे, पत्र आहे ते तुम्हाला दाखवून देतो। तर बघा, हेच ते शासनाचं पत्र आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबतचं हे शासकीय पत्र आहे। आणि इथं तुम्ही बघू शकता खाली काय लिहिलेलं आहे, महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हे पत्र काढण्यात आलेलं आहे। यामध्ये तुम्ही तारीख बघू शकता, दिनांक आहे 20/1/2026 म्हणजे 20 तारखेचं हे पत्र काढण्यात आलेलं आहे। आणि खाली बघा, सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून केवायसी प्रक्रिया दिनांक 31/12/2025 पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे। सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या बाबी शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र अपात्र आहेत याची फेर पडताळणी होणे गरजेचे आहे। सदर योजनेअंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्यांच्या नोकरी, सेवानिवृत्ती संदर्भातील निकष खालीलप्रमाणे आहेत। तर पहिला निकष काय आहे, लाभार्थीचे जे वय आहे ते 21 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे। म्हणजे तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल लाडक्या बहिणींनो, तर तुमचं वय 21 पेक्षा जास्त असायला पाहिजे आणि 65 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे। त्याचबरोबर लाभार्थी केवळ पात्र महिला असावी, म्हणजे तुम्ही महिला असायला पाहिजे। पुरुषांसाठी हा लाभ नाही मिळणार। लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायमस्वरूपी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अधीन सरकारी नोकरीवर नसावे। तर अशा प्रकारच्या ह्या काही अटी आहेत। 4 चाकी वाहन नसायला पाहिजे। त्याचबरोबर तुमचं जे काही उत्पन्न आहे हे 2.5 लाखाच्या खाली असायला पाहिजे। आणि एक गोष्ट आणखीन घ्या, तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर वर असेल
तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. याचा डेटा तुमच्या जो काही आहे आयकर विभागानं लाडके बहीण योजनेसाठी जे काही विभाग आहे, महिला व बालविकास विभाग यांच्याकडे पाठवलेला आहे. तुम्ही जर उत्पन्न तुमचं 40 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला या योजनेमधून कट करण्यात येणार आहे, बाद करण्यात येणार आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर इथं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे योजनेच्या निकषानुसार KYC केलेल्या लाभार्थी महिलांपैकी शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीमधील लाभार्थीची अंगणवाडी सेवकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षरित्या खातरजमा करून सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तरी आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी दिनांक 26 जानेवारी 2026 सोमवारनंतर, बघा 26 जानेवारी 2026 सोमवारनंतर संपर्क साधावा. म्हणजेच की मंगळवारपासून, आजपासून 27 तारखेपासून अंगणवाडीमध्ये संपर्क साधावा अंगणवाडी सेविकांकडे. अशा प्रकारचं हे शासनाचं पत्र आलेलं आहे. बघा, KYC निकषानुसार जी काही KYC करायची आहे तुम्हाला आता अंगणवाडी सेविकाताईच करणार आहेत. तुम्हाला अंगणवाडीमध्ये आजच जायचं आहे. आज 27 तारीख आहे आणि आजपासूनच जाऊन तुमचे कागदपत्र घेऊन जायचं आहे आणि तिथं अंगणवाडी सेविकाताई यांना द्यायचं आहे आणि आपली KYC पूर्ण करून घ्यायची आहे. KYC म्हणजे कसं काय होणार आहे की प्रत्यक्ष पडताळणी करून अंगणवाडी सेविकाताई तुमचा जो काही डेटा आहे तो वर पाठवणार आहेत. तुमचे जे काही कागदपत्र आहेत ते घेतील. तुम्हाला पती नसतील किंवा वडील नसतील तर त्यांचं मृत्यूचे प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, मोबाईल नंबर लागणार आहे, त्याचबरोबर तुमचा काही उत्पन्नाचा दाखला आहे तो सुद्धा लागणार आहे. आणि अशा प्रकारचे जे काही कागदपत्र आहेत 4-5 ते घेऊन जाऊन तुम्ही अंगणवाडी सेविकाताईकडे द्यायचे आहेत. आजपासून सुरुवात झालेली आहे प्रत्यक्ष पडताळणीसाठी, कारण की ही जी प्रत्यक्ष पडताळणी आहे ही लवकरात लवकर करायची आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जायचं आहे. खूप कमी टाईम असू शकतो, 8 दिवसाचा किंवा मग 15 दिवसाचा हा जो काही मुदतवाढ आहे ही असू शकते. म्हणून लवकरात लवकर जाऊन तुम्ही आपली KYC करून घ्यावी. आता शेवटची तारीख काय आहे याबद्दल अजूनही कल्पना आलेली नाही आहे, कारण की शासकीय माहिती समोर आलेली नाही आहे. जशी काही माहिती मिळणार तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवता येणार आहे. सध्या तरी शेवटची तारीख काय आहे हे सांगितलं नाही सरकारनं, पण तुम्ही आजपासून जाऊन आपली KYC करून घ्यायची आहे. त्यानंतर आता एक गोष्ट लक्षात घ्या की अंगणवाडी सेविकाताई यांनी मधात सरकारला नकार दिला होता की हे काम आम्ही करणार नाही आहे, प्रत्यक्ष पडताळणीचं काम आम्ही करणार नाही आहोत, अशा प्रकारचं संघटनेनं त्यांच्या सरकारला सांगितलेलं आहे. तर मग आता जर तुम्ही आजपासून अंगणवाडी सेविकांकडे गेला आणि त्यांनी जर KYC करण्यास मनाई केली तर मग काय करायचं आहे, तर बघा इथं बघा, ज्यांचे लाभ थांबलेले आहेत त्यांनी सोमवार नंतर अंगणवाडीशी संपर्क साधावा. अंगणवाडी नसल्यास त्या तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्राम प्रकल्प यांच्याशी त्यांच्या कार्यालयात संपर्क करावा ही विनंती. तर बघा, तुम्हाला काय करायचं, जर अंगणवाडी तुमच्या गावात नसेल किंवा मग अंगणवाडी सेविकाताई तुमचा अर्ज घेण्यास मनाई करत असेल, नकार देत असेल, तर मग तुम्हाला काय करायचं आहे की तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथं जाऊन जे काही तहसील कार्यालय असते तिथून तेवढ्यातच बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्राम प्रकल्प यांचं जे काही कार्यालय असते तिथं जाऊन सुद्धा तुम्ही हा अर्ज देऊ शकता. तुमची KYC पूर्ण करून घेऊ शकता. तुमचे कागदपत्र त्यांना देऊन, अर्ज देऊन तुमचं जे काही प्रत्यक्ष पडताळणी आहे तिथं तुमचं होणार आहे. तर बघा, तुम्हाला जे काही KYCसाठीची जी काही प्रक्रिया आहे याबद्दलचे तुमचे जे काही याद्या आहेत, ज्यांची KYC झालेली आहे त्यांच्या पैकी ज्यांची KYC झालेली नाही आहे अशा सर्व लाभार्थी महिलांच्या जे काही नावाची याद्या आहेत हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेल्या होत्या आणि तिथून सरळ अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडे मेलद्वारे त्यांच्या Google ड्राईव्हमध्ये त्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत. तर तुम्हाला तुमचं जे काही नाव आहे, तुमची KYC झालेली नसेल तर अंगणवाडी सेविकाताई यांच्या मेलवर तुमचं नावसुद्धा आलेलं आहे, तुमच्या नावांच्या याद्या आलेल्या आहेत. तर तिथं जाऊन तुम्हाला आपली KYC करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तर आता बघा, अर्ज कसा करायचा हे तुम्हाला दाखवून देतो. यामध्ये तुम्ही अर्जाचा नमुना बघू शकता आणि माझा जो एक व्हिडिओ मी अर्जासाठी स्पेशल बनवलेला आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर हा बघा विनंती अर्ज आणि इथं तुम्ही तारीख सर्वात आधी टाकू शकता. इथं बघा 27 तारखेला आज जर गेला तुम्ही 27/1/2026 तारीख इथं टाकायची आहे. आता हा जो अर्जाचा नमुना आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळा असू शकतो. यामध्ये थोडासा फेरबदल असू शकते, पण जेमतेम असाच अर्ज असतो आहे. आता बघा खाली, प्रति जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब, विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. अर्जदार इथं तुमचं नाव टाकावं लागणार आहे, आधार क्रमांक इथं तुमचा टाकावा लागणार आहे आणि अर्जाचा क्रमांकसुद्धा इथं तुम्हाला टाकावा लागणार आहे. आता हे अर्ज क्रमांक अंगणवाडी सेविकाताई तुम्हाला सांगतील. त्याचबरोबर पत्ता तुमचा टाकायचा आहे. तुमचं जे काही गाव आहे त्या गावाचा पत्ता तुमचा इथं टाकायचा आहे. आता खाली बघा, 27 तारखेला आज जर गेला तुम्ही 27/1/2026 तारीख इथं टाकायची आहे. 27/1/2026 तारीख इथं टाकायची आहे. आता हा जो अर्जाचा नमुना आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळा असू शकतो. यामध्ये थोडासा फेरबदल असू शकते, पण जेमतेम असाच अर्ज असतो आहे. आता बघा खाली, प्रति जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब, विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. अर्जदार इथं तुमचं नाव टाकावं लागणार आहे, आधार क्रमांक इथं तुमचा टाकावा लागणार आहे आणि अर्जाचा क्रमांक अंगणवाडी सेविकाताई तुम्हाला सांगतील. त्याचबरोबर पत्ता तुमचा टाकायचा आहे. तुमचं जे काही गाव आहे त्या गावाचा पत्ता तुमचा इथं टाकायचा आहे.
मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ कोणत्या महिन्यापासून बंद झाला आहे तो महिना इथं टाकायचा आहे. जसं की नोव्हेंबरपासून झाला असेल, डिसेंबर महिन्यापासून, तर अशा प्रकारचे इथं टाकायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला खाली इथं ठिकाण टाकायचं आहे आणि या ठिकाणाचं म्हणजे तुमचं गावाचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. तारीख टाकायची आहे इथं, कोणत्या तारखेला तुम्ही दिवसा, आज जर गेला तुम्ही तर आजची तारीख इथं टाकायची आहे, उद्या गेल्या तर उद्याची. तर मोबाईल क्रमांक तुमचा इथं टाकायचा आहे, अर्जदाराची सही, तुमची सही इथं तुम्हाला करायची आहे. आणि आवश्यक कागदपत्रांमध्ये बघा आधार कार्ड, पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, त्याचबरोबर लाभार्थ्यांची TCची झेरॉक्स म्हणजे की तुमचा जो काही शाळेचा दाखला आहे शाळा सोडल्याचा तो सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. आणि रेशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला इथं द्यायची आहे. तर अशा प्रकारचे कागदपत्र काही लागणार आहेत. तर अंगणवाडी सेविकाताईंसोबत भेटून तुम्हाला सर्वच काही माहिती व्यवस्थितरित्या आणखी मिळणार. तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार, काय काय लागणार आहे, कशाप्रकारे तुमची KYC होणार, हे सर्व काही तिथं माहीत पडणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. लवकरात लवकर पडताळणी सुरू झालेली आहे आणि आजपासून पडताळणी सुरुवात झालेली आहे. आता ही पडताळणी किती दिवस राहणार आहे याबाबतचं कोणतंही माहिती सरकारकडून आली नाही आहे. जशी काही माहिती मिळणार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.